तर नमस्कार मित्रांनो, मी केतन आणि केतन बेडकर यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आम्ही आमच्या शेतामध्ये आलो राब बांधणी करण्यासाठी. तर पाठीमागं तुम्ही पाहू शकता आपलं शेत आहे आणि आज आपण सध्या आता मे महिन्याचा सीझन चालू आहे. तर आज आपण राब बांधणीसाठी आलेलो आहोत. मित्रांनो, आता कोकणात शेतीच्या कामाला सुरुवात झालेली आहे. तर हे बघा, बुधबीज सगळं हाणतात जात बी. तर मित्रांनो, आजचा आपला ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. ही मित्रांनो, ही आपली झाडं आहेत, त्यांची जी सुकलेली पानं असतात ती आपण राब बांधणीसाठी घेतो. हे बघा. तर मित्रांनो, हे बघा, आजोबा आता आपले आम्ही जे दार भाजत आहोत त्याला राब बोलतात आमच्याकडं. आणि हा राब भाजल्यामुळे जे काय जमिनीमध्ये जे काय लहान असा बियाणा आहे, छोटा सूक्ष्म बियाणा आहे, तो उगवत नाही. तो पूर्णपणे भाजल्यामुळे त्याचा समूळ नायनाट होतो. तरी पण हवेच्या रूपाने जे काय येणारे असतं बियाणं, ते बियाणं उगवतं आणि ते मग हाताने आम्ही राब भाजल्यावर, पेरणी केल्यावर ते मग पाऊस पडल्यावर ते निघून जातं. मग आम्ही काढून टाकतो ते आणि मग नंतर बियाणं शुद्ध होतं आणि मग चांगल्या प्रकारे लावणी करण्यास मदत होते. आणि मग लावणी आमची नांगरांच्या सहाय्याने बैल
याचा हे राब आणि आता हा राब एका विरुद्ध दिशेने भाजायचा असतो वाऱ्याच्या. पेरणीला चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे पेरणी होते. आणि आता ह्या राबाची पेरणी जून महिन्याच्या 6 तारखेला होईल. आणि मग त्या राबामध्ये जे काय तण आहे, जे काय बियाणं आहे, जे काय गवताचं बियाणं तो मरून जाईल आणि मग चांगल्या प्रकारे त्या 6 तारखेला या ठिकाणी एक उत्तम प्रकारे खत आणून पेरणार. ₹1500 25 किलो असा तांदूळ, महागाईचा तांदूळ आम्ही या ठिकाणी आता जूनच्या 6 तारखेला आम्ही तो बियाणा पेरणार.